विद्यालयात शिक्षण घेत होती. आणि जेव्हा ती इयत्ता 9वीला आली, 9वी आणि 10वी या 2 वर्गांना मी तिला इतिहासाचं अध्यापन करत होतो. आणि तिने मनोदय व्यक्त केला तिच्या पप्पांकडे. तिचे पप्पा माझे मित्र पण आहेत आणि प्लस मी त्यांना मेवण्यांचंही नातं लावतो. आणि मग त्यांनी सांगितलं की शाळेत साक्षी येणार आहे. अगदी रस्त्यावरच भेट झाली, खूप आनंद झाला, खूपच आनंद. मी त्यांना सांगितलं की तुम्ही या, स्वागतच आहे. परंतु त्यांनी आमचा सत्कार केला. त्यांनी सांगितलं की साक्षीला तिची इच्छा आहे की माझे जे सर आहेत या सरांचा मला सत्कार करायचा आहे, माझी शाळा मला पाहायची आहे. वर्गात असतानाही अध्यापन ज्यावेळेस आम्ही करत होतो तर त्यावेळेस अगदी लक्षपूर्वक ऐकणं, वर्गाची स्वतः लिडरशिप घेणं आणि स्वतः नोट्स काढणं आणि प्रत्येक शालेय उपक्रमात अगदी सक्रिय अशा प्रकारचा सहभाग असायचा. तिला मी आताच आल्याबरोबर सहलीची आठवण केली की आपली मुंबईची सहल. मुंबईला ज्या वेळेस सहल घेऊन गेलो इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची, 9वी ते 12वीचे विद्यार्थी होते. आणि ज्यावेळेस त्या गार्डन मध्ये गेलो ते मला आठवतं साक्षी अजून तुम्हाला काय काय विचारलं होतं. ते बूट हाऊसच्या संदर्भात विचारलं होतं. परत ज्या आपण एका बीचवर गेलो होतो तर त्या संदर्भातील तर काही प्रश्न मला विचारले होते. आणि तर त्याचं निरसन तर तेव्हा मी माझ्या पद्धतीने केलं आणि मी लागलीच तिच्या पप्पांना फोन केले होते. मला अजूनही आठवतं की फोन असा केला होता की भाजीबाई खूप ऍक्टिव्ह आहे असं मी तुम्हाला त्यावेळी बोललो होतो. की प्रत्येक उपक्रमात सहभागी होत असायचे. असेही आदर्श विद्यार्थी, उपक्रमशील विद्यार्थी या विद्यालयात हे तर निर्माण होत असतात. हे आम्ही त्यांची तयारी करून घेत असतो. आज ती जर्मनीमध्ये आहे. साक्षीला तिच्या वाटचालीसाठी आणि साक्षीच्या यजमानांनाही दोघांना साखळी तालुका एज्युकेशन सोसायटी आणि इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो, त्याचं अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद.